कुमार बाबरे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत रहा, ऐकत रहा. पाडगावकर चषक 2024 आजचा फायनल डे. थँक्यू सो मच. चला स्पीडअप करा मित्रांनो. फायनलचा थरार सेमी फायनलच्या मॅचेस आता आपण इथून पाहणार आहोत. तर विनंती असेल फिल्डिंग सेट करायचे मित्रांनो. प्लीज रिक्वेस्ट असेल, महाराज संघ रिक्वेस्ट करतो. मॅनेजमेंट कमिटीकडनं देखील रिक्वेस्ट आले तुम्हाला, प्लीज आम्हाला सहकार्य करा. चला फिल्डिंग सेट करायचे, प्लीज स्पीडअप करा. स्पीडअप करा मित्रांनो. स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग सेट करा. सातत्याने सूचना येते मॅनेजमेंट कमिटीकडनं देखील. आणि दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्यासोबत जॉईन व्हा प्लीज. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी. चला क्विक. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्यासोबत जॉईन व्हायचे. फिल्डिंग सेट करा मित्रांनो. चला दोन्ही 12 प्रतिनिधी आमच्यासोबत जॉईन झाले आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या वतीने. एका साईडला असेल कदमपाडा संघ, एका साईडला असेल महाडज संघ. दोन संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहणार आहोत. एक स्क्वेअर लेग पंच, एक ऑन फील्ड पंच, 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी, या मॅच साठी. सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आपण पाहू शकाल. आणि पाहावं लागेल या मॅच मध्ये ज्यांनी मात्र नक्कीच कदमपाडा संघाचा विचार केला तर कालचा दिवस त्यांनी त्यांच्या नावावर केला. त्यांचा नावाचा बोलबाला या मैदानामध्ये केला तो कदमपाडा संघ. आणि एका साईडला महाडज संघ ज्यांनी मात्र आजच्या दिवसामध्ये बक्षीस पात्रामध्ये धडक मारली. 2 संघांच्या दरम्यान हे मॅच आपण पाहणार आहोत. क्रमांक 1 षटक इथे मार्गस्थ असेल कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि जयेश आणि दीपक ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो म्हणजेच पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आता मात्र युद्धाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आणि नक्कीच लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात
एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव अंकित होताना आपण पाहतोय धावफलकावर. विचार केला 1 या आकड्यावर. कल्पेश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 2 सलामीचे फलंदाज जयेश आणि दीपक ही जोडी आपण पाहतोय. डावखुरी हाताचा फलंदाज ज्यांनी कालचा दिवस आपल्या नावावर केला. ऑन साइडच्या दरम्यान फटका सजवलाय. पाहूया एक्झिक्यूट केलं फटका क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होताना आपण पाहिली आणि एका धाबेच्या मदतीने तुमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहू शकता. 2 या आकड्यावर 2 षटकांचा सामना. 2 संघ मातब्बर संघ 2 संघ झुंज देताना पाहतो या मॅच मध्ये. घडेल काय बिघडेल काय रणसंग्राम पाटगावकर चषकाचा सुरू आहे. ओहो इथे फटका फसलाय. पाहावं लागेल क्षेत्ररक्षक येतो बॉलवर. बॉल हवेत आहे आणि नक्कीच बॉल गेला. 2 क्षेत्ररक्षकांना चकून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय तोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार नेत्र दीपक चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा आनंद आनंद आणि आनंदाचा वातावरण तयार करताना ते मात्र खेळाडू कक्षामध्ये. एका साईडला कदमपाडा एका साईडला म्हाडस. 2 संघांच्या दरम्यान हे मॅच पाहतोय. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला. म्हणजेच विचार केला अष्टविनायक 11 कदमपाडा संघाचा. ओहो ऑन साइडला आडवा बॅटने फटका सजवलाय. बॉल हवेमध्ये आणि कोणती चूक होत नाहीये. टिफलाय जेल आणि संपला बॅटर. दीपकचा खेळ विकेट क्रमांक पहिली मैदानामध्ये लागते बॅटिंग टीम अष्टविनायक 11 कदमपाडा या संघाला. या मॅच मध्ये नक्कीच चौकार आल्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय कल्पेश या गोलंदाजाला नक्की ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करण्यासाठी आपल्या संघासाठी सिंहाचा वाटा देताना आपण कल्पेश या गोलंदाजाला पाहतोय. आणि अशा गोलंदाजाची आवश्यकता नक्कीच गोलंदाजी मात्र नक्कीच परिवर्तन करताना पाहिलं. कारण की मागील बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक करायचं होतं आपल्या गोलंदाजीमध्ये आणि त्या पद्धतीचं कमबॅक करताना देखील आपण पाहिलं. या मॅच मध्ये रणसंग्राम मात्र सुरू आहे. पाटगावकर चषक नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं लागेल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आता महायुद्धाला इथे सुरुवात झाली. हो बॅकफुटवर जागा बनवायची होती आणि पाहावं लागेल थोडीशी लाईन चेक केली पंचांनी आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव अंकित होताना पाहतोय टीमच्या खात्यामध्ये. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 7 या आकड्यावर आपण पाहतोय. ऑन साइडच्या दरम्यान फटका सजवलाय आणि बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा पॉवरफुल मॅक्झिमम पाटगावकर चषकाचा थरार सिक्सर. कमबॅक या मॅच मध्ये करताना बॅटिंग करणारा संघ म्हणजेच कदमपाडा संघ. शेवटचा बॉल असेल. ओहो बॅटची कडा पाहूया. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षकांनी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि नक्कीच अजून 1 बॉलचा खेळ बाकी असेल. नक्कीच 1 रन्स जो मात्र पहिली बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतर शॉर्ट दरम्यानचं क्षेत्ररक्षक बॅकअप देताना पाहिलं. अशा पद्धतीने 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 14 या आकड्यावर आपण पाहतोय. स्विजिटचा फटका आणि अटेंड करायचा होता. बाटाने बॉलचा संपर्क नाहीये आणि नक्कीच विचार केला. 1 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 1 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धाबा जोडल्या गेल्या 14 या आकड्यावर. नक्कीच अक्षय सर आमच्या सोबत जॉईंट आहेत स्कोर कार्डच्या भूमिकेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. 2 12वे प्रतिनिधी दोन्ही संघाचे इथे आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. आणि नक्कीच गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करू शकतो. म्हणजेच माऊली इव्हेंट्स खूप मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्वालिटी आणि क्वालिटीचं दुसरं नाव म्हणजे माऊली इव्हेंट्स.
त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया खरोखर मनपूर्वक आभार व्यक्त करूया. चला गेम इज ऑन करायचे प्लीज. क्रमांक 2चं षटक इथे मार्गस्थ असेल आणि क्रमांक 2चं षटक चे रुद्रा याच्या हातामध्ये ते चेंडू सोपवलाय. पाहावं लागेल विश्वास संपादन केलंय रुद्रा या गोलंदाजावर. ऑन स्ट्राईकला आपण सध्याच्या घडीला बॅटरला पाहतोय म्हणजेच खऱ्या अर्थाने जय विलासला पाहतोय. विलास पवारसाठी बॉल हवेमध्ये फटका बसला. स्टेट बॅटने प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि नक्कीच थोडीशी इथे मिस फील्ड पाहायला मिळाली आणि त्यानंतर बॅकअप देताना आपण पाहतोय लोंगॉपचा क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धाबा इथे मात्र नक्कीच वाचवू शकल्या नाहीये आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल 16 या आकड्यावर. 2 षटकांचा हा सामना असेल. क्रमांक 2च्या षटकाला इथे सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर 2 धाबा खर्च करताना आपण पाहिल्या. ऑन स्ट्राईकला विलास पवार इथे पाहावं लागेल आणि घडलंय काय या मैदानामध्ये. आणि नक्कीच हा बॉल चांगल्या पद्धतीने टाकलं गेलं ते मात्र गोलंदाज रुद्राच्या माध्यमातून आणि नक्कीच डॉट बॉल आपण पाहतोय सध्याच्या घडीला. त्यानंतर एक सिंगल नक्कीच पाईच्या स्वरूपात पळून पूर्ण केली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या खऱ्या अर्थाने 17 या आकड्यावर. तर 17 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नक्कीच विचार केला तर फटाकड्यांची आतिषबाजी आपण पाहतोय. मान्यवरांची मांदियाळी पण देखील पाहतोय. स्पर्धा मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, पाटगावकर गावाची आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे पाहावं लागेल फटका लॉफ्ट ड्राइव्ह केलाय आणि अप्रतिम अबिलिमम. नक्कीच या क्षणाची कौतुक लगेच करावे लागेल कारण की व्हॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंग केले. आपल्या संघासाठी झुंकून दिलंय स्वतःला आणि नक्कीच 6 धावा आल्या येऊ शकल्या असत्या पण त्या दरम्यान विचार केला तर खरंच हा बॉल चांगल्या पद्धतीने अडवला गेला. तर नक्कीच अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि नक्कीच मुरबाड तालुका भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष सन्माननीय बाळा घरत हे ते उपस्थित झाले आणि त्यांचं देखील करूया वेलकम सरचे स्वागत. थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात आणि या शेवटच्या क्षणाला का होईना तुम्ही या व्यासपीठाची इथे शोभा वाढवलीत आणि नक्कीच या स्पर्धेसाठी बाळा घरत साहेबांचं इथे खूप मोलाचं सहकार्य लाभलं आणि खरं तर विचार केला तर फटाकड्यांच्या आतिषबाजीने त्यांचं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून इथे स्वागत केलं आणि त्यांचं देखील आम्ही देखील करतोय वेलकम सरचे स्वागत. यावर आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने विचार केला तर धावसंख्येचा तर देखील धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील या ओव्हर मधले. हो इथे स्ट्रेट बॅटने प्रहार केलाय. पाहूया हवेमध्ये बॉल आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये लोंगवांचा क्षेत्ररक्षक आणि टिफलाय जेल आणि संपलाय. बॅटर जयेशचा खेळ. धक्का क्रमांक मैदानामध्ये बसतोय दुसरा. बॅटिंग करणारी टीम अष्टविनायक 11 कदमपाडा या संघाला. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता मान्यवरांची मांदियाळी भरपूर या स्पर्धेला आपण पाहतोय. भरपूर प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय आणि नक्कीच जसे मान्यवर आले तसेच आमच्या मॅनेजमेंट कमिटीने त्यांचा फटाक्यांच्या आतिषबाजीने इथे त्यांचं स्वागत केलं. ओहो फटका सजवायचा होता. बिगिट केलायचा प्रयत्न पाहावं लागेल आणि नक्कीच सॅक्रिफाईस विकेट करताना आपण पाहतोय. चला क्विक फिल्डिंग सेट करायचे तर म्हणजेच कदमपाडा संघाला विनंती असेल. पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर
धाबा जोडल्या गेल्या त्यामुळे तेबीस या आकड्यावर आणि विजयाचं समीकरण असेल 12 बॉल 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. आजच्या दिवसाचा विचार केला तर नक्कीच चांगला खेळ दोन्ही टीमने या स्पर्धेमध्ये केलाय आणि दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळताना आपण पाहतोय. रणसंग्राम महासंग्राम जो मात्र पाटगावकर चषकाचा आपण पाहतोय. नक्कीच बरोबर चौथ्यामध्ये चांगलं आयोजन दमदार नियोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच विचार केला आता 12 बॉल 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये घडेल का बिघडेल का येणारे नक्की वेळ ठरवेल. सेमी फायनलचा थरार आपण पाहतोय. एका साइडला अष्टविनायक 11 कदमपाडा संघ आणि एका साइडला आपण पाहतोय महाड संघ. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. रणसंग्राम पाहतोय. या चषकाचा नक्कीच खऱ्या अर्थाने विचार केला तर आयोजकांचं कौतुक करावं लागेल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेताना आपण पाहतोय आणि नक्कीच विचार केला तर मंडप डेकोरेशन यांचं देखील कौतुक करावं लागेल. गेले 4 दिवस त्यांच्या माध्यमातून चांगली सेवा या स्पर्धेसाठी लाभली आणि त्यांचं देखील करूया वेलकम आणि सरचे स्वागत. इथे पाहावं लागेल 12 बॉल 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. न्यू बॅटर सलामीचे 2 बॅटर जे मात्र मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. एका साइडला असेल अजय आणि करण ही जोडी आपण पाहतोय आणि पाहावं लागेल अष्टविनायक 11 कदमपाडा संघ कोणाच्या हातामध्ये ते चेंडू सोपवेल या मॅच मध्ये कोण इथे बाजी मारेल. येणारे नक्कीच वेळ ठरवून जाईल. येणारे 12 बॉल ठरवून जाईल. 12 बॉल 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये घडेल काय बिघडेल काय येणारे नक्कीच बॉल येणारे नक्कीच वेळ इथे ठरवून जाईल. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये दोन्ही टीमला घ्यावी लागेल. एकाला रोखायचेत एकाला ठोकायचेत. इथे पाहावं लागेल या रणसंग्राम मध्ये कोण आपल्या नावाचा बोलबाला करेल. दोन संघांच्या दरम्यान हे मॅच पाहतोय. चला स्पीडअप करा. विलास पवार ज्याने मात्र नक्कीच कालचा दिवस त्याच्या नावावर केला. त्याच्या नावाचा बोलबाला कालच्या दिवसामध्ये मात्र त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि आज मात्र पुन्हा एकदा सेमी फायनल मध्ये खेळताना विलास पवार गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमतः ओव्हर घेऊन आलाय क्रमांक 1 आणि पाहावं लागेल 12 बॉल 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथे रोखावं लागेल. डिफेंड करायचे असेल तर विलास पवारला चांगलं योगदान आपल्या संघासाठी इथे द्यावं लागेल. बारा बॉल 24 धावा. विलास पवार पहिलाच बॉल ऑन साइडच्या दरम्यान खेचलाय आणि बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. क्रिकेटचा सौंदर्य जपणारा नेत्रदीपक मॅक्झिमम चौकाराने सुरुवात ही मात्र पाहतोय आपण सध्याच्या घडीला. बॅटर अजयच्या बॅटमधनं सध्या आनंद सेलिब्रेशन करत असेल. पहिल्या बॉलवर खेळाडू कक्षामध्ये देखील आनंद आणि पाहावं लागेल या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर विलास पवार याची कामगिरी इथे नक्कीच प्रभावी ठरेल. यावेळेस बॅकफुटवर जागा बनवली. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्रशक्ती ते उपस्थित चांगली फेकी आणि चांगलं फिल्डिंग देखील पाहायला मिळाली आणि 2 बॉल आणि 5 धावा ज्यामध्ये धावसंख्येवर आपण पाहतोय. विचार केला रणसंग्राम महासंग्राम आणि नक्कीच पाटगावकर चषकाचा थरार आपण पाहतोय. या संघाच्या दरम्यान ही मॅच पाहतोय. एका साइडला कदमपाडा एका साइडला संघर्ष करतोय महाड संघ. दोन संघांच्या दरम्यान इथे लढत मात्र सुरू आहे. ओहो दांडी गुल अप्रतिम जबरदस्त कामगिरी. यष्टा वाकोळ्यात फर्निचर डिस्मिट दांडी गुल होताना पाहतोय. फार मोठी विकेट लागताना बॅटिंग टीम म्हणजेच म्हाडस या संघासाठी या मॅच मध्ये कमबॅक आणि कमबॅक. नक्कीच कमबॅक कसं असावं हे मात्र इथे सांगून देत असताना विलास पवार पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर
नक्कीच कमबॅक करायचं होतं आणि त्या पद्धतीचं कमबॅक विकेट घेऊन करताना आपण गोलंदाज विलास पवारला पाहतोय. नक्कीच एक क्वालिटी क्रिकेट संघासाठी करताना विलास पवारला आपण पाहतो. या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा आणि भरपूर संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. दोन्ही टीमचा विचार केला तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहिलाय. ओहो, इथे बॅटला व्रत झालाय. पाहूया टॉफिस लागलाय क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर आणि तोपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. पुढे सरकताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 6 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅच कडे आपण जातोय. कोरावले संघाचा कॅप्टन आणि देवपे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. तर देवपे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. तर कोरावले संघ विनंती असेल लगेच आपला कॅप्टन इथे पाठवा प्लीज. ओहो, स्कूपचा फटका खेळायचे आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये या मॅच मध्ये. जसे बॉल पडतात तसं टेन्शन मात्र दिसू येतोय खेळाडू कक्षामध्ये. थोडीशी शांतता असेल या मॅच मध्ये. इथे प्रयत्न भरपूर करावे लागतील. प्रयत्नातनी परमेश्वर. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला सुद्धा झुकावा लागेल आपल्या समोर. आणि या मॅच मध्ये तशा प्रकारचं प्रयत्न दोन्ही टीम करताना आपण पाहतोय. बॉल पडल्यावर समस्त मात्र या मॅच मध्ये कमबॅक करेल कोण. शेवटचा बॉल असेल. ओहो, आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. अपील केले पंचांकडे आणि पंचांनी मात्र कोणती दाद दिली नाही. या चला फिल्डिंग सेट करायचे. जो ऑनफिल्ड अंपायर डिसिजन देतील तो मात्र कायम राहील. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्या आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या. तर चला फिल्डिंग सेट करा प्लीज. चला कोरोला संघाचा कॅप्टन विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करा प्लीज. आणि नक्कीच पंचांनी ते विकेट घोषित केले. धक्का क्रमांक जो मात्र पाहतोय आपण बॅटिंग टीम दुसरा लागतोय कदमपाड्या संघाला. विचार केला आता 6 बॉलचा खेळ अद्याप शेष असेल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती मात्र 18 धाब्यांची. 6 बॉल 18 धाबा या मॅच मध्ये. माडस संघ कमबॅक करेल का, शिरकाव करेल का. चला बॅटर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या सोबत इथे जॉईंट आहे आणि विनंती असेल की न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल व्हा. 6 बॉल आणि विजयासाठी 18 धाबांची गरज असेल. जरी रिव्ह्यू या स्पर्धेचा नियम आहे की DRS ची मागणी कोणी करू शकत नाही, पण तरी मनामध्ये थोडासा काक्ष असल्या कारणाने मॅनेजमेंट कमिटीने तो मात्र बॉल चेक केला आणि व्यवस्थितरित्या हा आउट आहे यात. आणि नक्कीच मॅनेजमेंट कमिटीचा देखील कौतुक करावा लागेल. तर 6 बॉल 18 धाबांचा रणसंग्राम या मॅच मध्ये आपण पाहतोय. पहिलाच बॉल आडव्या बॅटने फार केला. ऑन साइडच्या दरम्यान फटका थोडा फसलाय आणि इथे पाहावं लागेल. दुसऱ्या धावेची मागणी केली आणि सेकंड धाव डेफिनेटली कंप्लीट. तिसऱ्या धावेची तर प्रयत्न असेल आणि तिसरी धाव इथे कंप्लीट होईल का. आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. आम्हाला आमच्या गावासाठी लढायचे, आम्हाला आमच्या नावासाठी लढायचे आणि नक्की त्या पद्धतीचा प्रयत्न करताना या मॅच मध्ये तो मात्र सध्याच्या घडीला बॅटिंग संघ म्हणजेच महाडस संघ जीवाच्या आतंकेने या 3 धावा इथे कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला या मॅच मध्ये पाहतोय. एका साइडला संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करताना महाडस संघ 5 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता. ओहो, इथे लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉल. थोडी परिस्थितीचा विचार केला तर मजबूत परिस्थिती
फिल्डिंग करणाऱ्या टीमची आहे, पण अशा चुका जर तुमच्याकडनं झाल्या तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो बॅटिंग करणारा संघ. आता आवश्यकता असेल 5 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. फटका दमदार ऑन साइडला अक्रॉस द लाईन आउट बॅटने क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावाचा आता प्रयत्न केला, पाहूया दुसरी धाव ते कंप्लीट होईल का. आणि हो की नाही प्रश्न पडला होता आणि अखेरीस मात्र इथे नक्कीच विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. हा मॅच मध्ये पुन्हा एकदा जर विचार केला तर धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये बसतोय बॅटिंग करणारी टीम म्हणजेच म्हाडस या संघाला. 4 बॉल 13 धाबांची आवश्यकता मॅच मध्ये. 4 बॉल 13 धाबांची आवश्यकता मॅच मध्ये. पाटगावकर चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा दैदित्यमान 16 प्रेक्षकांच्या नजरा देखील या मॅच कडे असतील आणि भरपूर प्रेक्षक इथे आता फायनल मॅच साठी इथे पाहतोय आपण. नक्कीच त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीने करूया वेलकम सहर्ष स्वागत. 4 बॉल आणि आवश्यकता असेल या मॅच मध्ये 13 धाब्यांची. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा या मॅच मध्ये कलाढ्य निर्माण करू शकतो मात्र कदमपाडा संघाचा. हो इथे स्ट्रेट बॅटने प्रहार केलाय आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंख नाद फुंकणारा हलाय चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा कमबॅक आणि कमबॅक. आता आवश्यकता असेल या मॅच मध्ये 3 बॉल आणि 10 धाव्यांची. 9 धाव्यांची 3 बॉल आणि 9 धाव्यांची या मॅच मध्ये ते गरज असेल. चौकार आला त्याच्या आधी नक्कीच 1+1 विकेट देखील आपण पाहिली, एक वाईट बॉल देखील पाहिला, एक तिहेरी धाव देखील पाहिली. 3 बॉल 9 धाब्यांचे. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल. ओहो इथे पुन्हा एकदा कमबॅक या मॅच मध्ये घडतंय काय. 1 बॉल तुझा तर 1 बॉल माझा अशी काही संकल्पना या मॅच मध्ये जणू काय पाहायला मिळते की काय. जेव्हा 1 बॉल पडतो त्यानं चौकार आल्यानंतर कमबॅक मात्र बॅटिंग करणारी टीम करते. एखादा डॉट बॉल आल्यावर नक्कीच कमबॅक या मॅच मध्ये गोलंदाजी करणारी टीम करते. विष्णू क्रमांक 2चं षटक जोश विश्वास संपादन केलाय, तो विश्वास सातत्यात आणेल का. ओहो बिग हिट मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि या मॅच मध्ये आता आवश्यकता असेल 2 बॉल आणि 8 धाव्यांची. 2 बॉल 8 धावा या मॅच मध्ये घडेल काय. रणसंग्राम सेमी फायनलचा थरार पाटगावकर चषक 2024. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. चला टीम मीटिंग नको मित्रांनो प्लीज. अजून भरपूर सामने आपल्याला इथे कव्हर करायचे. तर कोरावळे संघाचा प्रतिनिधी किंवा कॅप्टन जर इथे उपस्थित असेल तर प्लीज टॉस साठी ते रिपोर्टिंग करा. आणि हा लास्ट कॉल असेल अशी आमचे आयोजक कमिटीकडे सूचना आले आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले. लास्ट कॉल असेल. 2 बॉल 8 धावांचा थरार. विष्णू गोलंदाजी ट्रॅकवर. स्विजिटचा फटका खेळायचा होता आणि इथे पाहावं लागेल, लाईन चेक करावी लागेल आणि पंचाने हे चांगल्या पद्धतीने निर्णय दिलाय आणि या मॅच मध्ये पकड निर्माण केले गोलंदाजी करणारी टीम म्हणजेच खऱ्या अर्थाने कदमपाड्या संघाने. डीआर ची मागणी नाही पण तरी सुद्धा मनातला काक्ष असेल तो आमची मॅनेजमेंट कमिटी मात्र चेक करते.
चला बॉल आहे आणि आता या मॅच मध्ये पकड निर्माण झाली ती म्हणजेच फिल्डिंग करणारी टीम म्हणजेच विनायक 11 कदमपाडा संघाची आता आवश्यकता असेल एक बॉल 8 धाब्यांची हा मॅच मध्ये एखादा वाईट बॉल किंवा एखादा नो बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून देईल का तो मतलब बॅटिंग करणारी टीम म्हाडस या संघाला ओहो फटका फसलाय पाहूया मिस्टायमिंग स्ट्रोक हवेत आहे बॉल आणि विलास पवार येतोय बॉलच्या खाली आणि नक्कीच दणदणीत विजय इथे प्रस्थापित केले आणि इथे पाहावं लागेल चांगला विजय संपादन करून पुढच्या फेरीमध्ये